हाय हॅलो नमस्ते, मी मनीषा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। इकडं मी हाटीव भाजी आणि चिकनची रेसिपी दाखवते। इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली। इकडे 1 चमचा तेल टोपात टाकलं आहे। त्याच्यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे बारीक चिरलेला। हे इकडे आता कांदा टोमॅटो टाकून घेतलाय। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत माझ्या रेसिपी असतात। आता याच्यात मी ते चिकन टाकून घेणार आहे। ठसका येतोय मध्येच। चिकन आणि भाजी एकत्र शिजून घेणार आहे। त्याने काय होतं, दोन्हींचं पण अर्क उतरतो त्याच्यात आणि चव लागते। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा कशी वाटते तुम्हाला। आता याच्यात मी कोथिंबीर टाकणार आहे। एक चमचा हळद वरूनच टाकणार आहे। 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे एकत्र मिक्स करून घेणार आहे। मध्येच ठसका येतोय मला। इकडे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे एकत्र शिजून घेणार आहे। आता हे थोडंसं परतून झालं की ह्याच्यामध्ये मी ते चिरलेली हाटीव भाजी टाकणार आहे। त्यात सगळे पालक, आंबट चोखा ते सगळं। हाटीव भाजी चिकन रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत। आमच्या मुलांचा एवढा गोंधळ नाही, एवढे मोठे आहेत पण खूप गोंधळ करतात। आता यात भाजी टाकून घेते। काही ना काही चालूच असतं त्यांचं नुसतं। आता इकडे हे मिक्स करून घेणार आहे। खोकला येतोय मध्येच। आणि याच्यामध्ये साधारण दीड तांब्या पाणी टाकणार आहे, छोटा। मग काय होईल, त्याने चिकनला पण काही जास्त वेळ लागत नाही, भाजीला नाही, आणि पाणी सुटतंच त्याला, म्हणून 1.5 तांब्या छोटा पाणी टाकणार आहे आणि शिजून घेणार आहे। त्यासाठी लागणारं वाटण हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण। मग हे इकडे ही शिजून झाली। त्याच टोपात मी आता हे करणार आहे, 3 चमचे तेल टाकणार आहे। खोकला येतोय मध्येच। आणि त्याच्यात आता ती मिक्स केलेली भाजी मिरची टाकणार आहे। आता हे मिक्स करून घेणार आहे। आता हे थोडंसं लाल होईपर्यंत ठेवणार आहे। त्यात ती मिरचीचा तुकडा पण गेलाय। चला आता भाजीत ते परतून निघतोय त्याला। हे इकडं आता थोडंसं लाल परतून झालं की मग ते चिकन आणि भाजी शिजवून घेतलेली त्यात टाकणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत माझी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काही चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा। हे इकडं भाजी आणि चिकन टाकून घेतलं। आता ह्याला आपण एक 5-10 मिनटं उकळी येईपर्यंत ठेवणार आहे। हलवून झाले की आता 10 मिनटं साधारण, कारण जास्त वेळ नाही लागत। ते राहिलेलं पण मी टोपातलं धुवून टाकलं भाजीचं, आणि आता एक 10 मिनटं झाकून ठेवूया। हे बघा, इकडे ही चिकन हाटीव भाजी रेसिपी चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत।